कल्पना करा, दोन मित्र आहेत. दोघेही एकाच ठिकाणी काम करतात. दोघांचं शिक्षण सारखं आहे. दोघांची स्वप्नही सारखी आहेत. दोघांकडे दिवसाचे तेच 24 तास आहेत. पण 5 वर्षानंतर एक मित्र आर्थिकदृष्ट्या खूप यशस्वी होतो, तर दुसरा अजूनही त्याच ठिकाणी उभा असतो. असं का होतं? त्यांच्यात बुद्धिमत्तेचा फरक नसतो, नशिबाचाही नसतो. फरक असतो तो फक्त त्यांच्या रोजच्या सवयींमध्ये. कारण आयुष्य बदलणारे मोठे निर्णय क्वचित घेतले जातात, पण छोट्या सवयी रोज घडत असतात. आणि ह्याच छोट्या सवयी आपलं भविष्य घडवत असतात. हेच जगप्रसिद्ध ॲटॉमिक हॅबिट्स पुस्तक आपल्याला शिकवतं. लेखक जेम्स क्लिअर सांगतात, जर तुम्ही दररोज फक्त 1% सुधारणा केली तर सुरुवातीला त्याचा काहीच फरक जाणवणार नाही. पण दिवसागणिक ती सुधारणा वाढत जाईल आणि काही महिन्यानंतर तुम्ही स्वतःमध्ये झालेला मोठा बदल पाहून आश्चर्यचकित व्हाल. लहान सवयींची ताकद सुरुवातीला दिसत नाही, पण वेळ गेल्यावर त्याचा परिणाम प्रचंड असतो. बहुतेक लोक आपल्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करतात, पण खरोखर यशस्वी लोक त्यांच्या सिस्टीमवर काम करतात. उदाहरणार्थ, 10 किलो वजन कमी करणं हे ध्येय असू शकतं, पण रोज 30 मिनिटं चालणं ही त्या ध्येयापर्यंत पोहोचवणारी सिस्टीम आहे. ध्येय तुम्हाला दिशा दाखवतं, पण सिस्टीम तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाते. म्हणून फक्त गोलचा विचार करू नका, तुमची सिस्टीम मजबूत करा. आता विचार करा, आपल्या आयुष्यात काही वाईट सवयी असतात ज्या आपल्याला मागे खेचत असतात. जर त्या सवयी मोडायच्या असतील तर त्या कठीण बनवा. उदाहरणार्थ, जर तुम्ही मोबाईलवर खूप वेळ घालवत असाल तर अनावश्यक नोटिफिकेशन बंद करा. ज्या ॲप्स तुमचा वेळ वाया घालवतात त्या हटवा. वाईट सवय जितकी कठीण होईल तितकी ती कमी होत जाईल. आणि जर एखादी चांगली सवय लावायची असेल तर ती शक्य तितकी सोपी करा. जर तुम्हाला जिमला जायची सवय लावायची असेल तर रात्रीच तुमचे कपडे तयार ठेवून झोपा. जर तुम्हाला पुस्तक वाचायचं असेल तर पुस्तक अशा ठिकाणी ठेवा जिथे ते सतत तुमच्या नजरेसमोर येईल. कारण जे सोपं असतं तेच आपण वारंवार करतो. आणि शेवटी या पुस्तकातील सर्वात शक्तिशाली शिकवण ती म्हणजे तुमची ओळख बदला. मला पुस्तक वाचायचं आहे असं म्हणण्याऐवजी मी वाचन करणारी व्यक्ती आहे असं स्वतःला सांगा. मला व्यायाम करायचा आहे याऐवजी मी फिट व्यक्ती आहे असं म्हणा. जेव्हा तुमची ओळख बदलते तेव्हा तुमच्या सवयी बदलतात, आणि जेव्हा सवयी बदलतात तेव्हा आयुष्य बदलायला सुरुवात होते. म्हणून लक्षात ठेवा, तुमचं आयुष्य एका मोठ्या निर्णयाने बदलणार नाही, पण रोजच्या छोट्या सवयी तुमचं संपूर्ण भविष्य घडवू शकतात. आजपासून फक्त 1% सुधारणा करण्याचा निर्णय घ्या. कारण एक दिवस तुम्ही मागे वळून पाहाल आणि लक्षात येईल की ह्याच छोट्या सवयींनी तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं आहे. जर हा संदेश तुमच्या मनाला भिडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि एका मराठी मुलीच्या स्वप्नाला सपोर्ट करण्यासाठी ओवी मराठी मोटिवेशन चॅनल सबस्क्राईब करा. कारण तुमचा एक सबस्क्राईब कुणाचं तरी स्वप्न पूर्ण करू शकतो. आणि कमेंटमध्ये लिहा, मी संयम सोडणार नाही. धन्यवाद.